दरम्यान विशाल पाटील यांनी बंडखोरी करता सोशल मीडियावर बंडखोरी सांगलीची परंपरा अशाचे मेसेज व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे। शक्ती प्रदर्शन कार्यक्रमामध्ये विशाल पाटील यांनी सांगलीला बंडाची परंपरा आहे असं वक्तव्य केलं होतं। त्यांचा तोच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। विशाल पाटील यांना उमेदवारी हवी होती काँग्रेसकडून, पण काँग्रेसच्या वाट्याला ही जागा आली नाही आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इथं उमेदवार जाहीर करण्यात आला आहे आणि त्यानंतर आता विशाल पाटील यांची बंडखोरी पाहायला मिळते। त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी जे म्हटलेलं होतं बंडखोरी सांगलीची परंपरा, हा त्यांचा बाईट आता व्हायरल होताना दिसून येतोय। तर त्यांची बंडखोरी अजूनही कायम आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता हा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय। वसंतदादांनी बंड केला नसता तर आज असे स्वतंत्रपणे आपल्याला कार्यक्रम घेता आले नसते। बंड ही सांगलीची परंपरा आहे, सांगलीच्या रक्तात बंड आहे आणि हे यशस्वी करायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।